नमस्कार. आषाढी स्पेशल. आज आषाढी आहे, एकादशी. त्यामुळे आज मी वरीचा शिरा ऑन डिमांड दाखवणार आहे तुम्हाला. त्याला भगर पण म्हणतात. दॅट इज लिटिल मिलेट विच इज ग्लुटन फ्री. इट हॅज मेनी हेल्थ बेनिफिट्स. कॅन हेल्प विथ गट हेल्थ, बूस्ट एनर्जी लेवल्स, गुड सोर्स ऑफ प्रोटीन which can help build immunity, आणि good source of iron, calcium, phosphorus for healthy bones. तर आपण सुरू करूया आपली रेसिपी. सुरुवातीला मी इथे वरी घेतलेली आहे, म्हणजे भगर. ते धुवून घेतलेलं आहे. 3 वाट्या घेतल्या छोट्या. 1 वाटी घेतलेली आणि साखर पण तेवढीच घेतले, 1 वाटी. आणि दूध मी तापवत ठेवले, ते मी 3 वाट्या घेतलेलं आहे. सुरुवातीला मी गॅस लावून घेते. तूप घालून घेऊया. पाऊण वाटी तूप आहे. त्याच्यात हा भगर आहे, वरी. ती भाजून घेऊ थोडी. अगदी फार आपल्या रव्यासारखी नाही, पण साधारण जरा कलर चेंज होईल तोपर्यंत. गॅस मोठा केलाय. तुपात भाजून घेते. अर्धा वाटी तूप घेतलं तरी चालतं. रंग जरा बदलू दे. धुवून घेतलंय आणि थोडंसं मी पाण्यात भिजत ठेवलेलं, म्हणजे पटकन शिजते. वरी शिजायला जरा वेळ लागतो. आत्ताच शिजत आले ते पाण्यात ठेवल्यामुळे. सगळं फराळाचं करून झालंय. शेवटी म्हटलं गरमागरम शिरा करूया. आज आमच्याकडे खूप वर्ष आमच्या शेजारी येतात. तेच मला आठवण करतात. मला आठवण असते मला, पण त्यांना असं वाटतं की मला आठवण नाही आहे. तेच फोन करून म्हणतात, येऊ ना वहिनी, तुमचा फोन आला नाही. म्हटलं करणारच होते फोन. हे भाजत आले. आता आपण दूध घालूया. तूप किती त्याच्यात आतमध्ये मोडलं बघा. केवढं तूप घातलं होतं मी. शोषून घेतलंय सगळं वरीने. जरा गॅस फ्लेम कमी केली मी, चिकटायला नको खाली. आत्ताच हे झालंय. आता ह्याच्यात मी हे दूध गरम केलं होतं ते आता घालून घेते ह्याच्यात. उकळायचं नाही दूध, पण गरम करायचं चांगलं, म्हणजे पटकन शिजेल आपली वरी. सगळ्या गुठळ्या फोडून घेते. लम्स राहता कामा नये. आपल्या शिऱ्यासारखंच की. जरा उकळी येत आली
की मग बाकीचं सगळं माल मसाला घालूया. बेदाणे आहेत, तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे. वेलची पूड, चिमूटभर केशर, बदाम काप घालते, जरा मोठा ठेवलाय गॅस, झाकून ठेवूया पाहिजे तर. साखर घालते 1 वाटी. कलर बघा मस्त आलाय. गरम दूध आणि हे भिजत ठेवल्यामुळे पटकन शिजली आहे बघा वरी. जरा थोडीशी आटू दे. झाकून ठेवूया 5 मिनिटं. केशर जरा कमी पडलं, थोडंसं घालूया अजून. ह्या डबीतलं कमी पडलं, जरा घालू ते म्हणजे कलर येईल जरा छानपैकी. आता कलर किती छान आलाय बघा, केशरी, केशराचा कलर आलेला आहे. तोपर्यंत मी प्लेट घेते प्लेटिंग करायला. शिजलं हे बहुतेक वरी, फक्त जरा आटूया. झाकून ठेवते, पटकन आटे. उघडून बघूया होत आलंय. किती पटकन शिजलं बघा. तूप आणि दूध भरपूर असल्यामुळे छान मऊ झालंय एकदम. मऊ झालं एकदम. मला वाटलं शिजायला वेळ लागेल, कारण काय वरी शिजायला वेळ लागतो. आपण भात करतो तेव्हा खूप वेळ लागतो.
शिजायला. तर पाण्यात भिजवून ठेवलं की पटकन शिजतं बघा. ओलसरपणा जरा गेला की काढूया आपण. मस्तपैकी शिजलेली वडी. अशीच शिजली. 2 मिनटं झाकते म्हणजे पटकन आटेल. बघते बघा. शिजण्यासाठी म्हणून जरा जास्त दूध घालायचं. तुम्ही जरा कमी 2.5 कप घातलं तरी चालेल. वरी चांगली होती ही, पटकन शिजली. तुम्हाला दिसतच असेल शिजलेली. विठोबाराया खुश होणार आहे आज. पंढरीला नाही गेले मी कवी देवा देवाऱ्यात माझे देवा त्याने केला पण मला विठ्ठलवाला आला मला भेटला. विठ्ठलवाला आला मला भेटला. मला भेटला आला मला भेटला. विठ्ठलवाला आला मला भेटला. विठोबाला प्रसाद देणार आहे ना, आणि आमच्याकडे येणार आहे त्याला पण मी विठोबाच म्हणते. त्याच्यासाठी सुद्धा गोड धोड करतो आपण. हल्ली गोड खाणं कमीच झालंय. कोणी पाहुणे आले घरी की ते तोची दिवाळी दसरा म्हणतात तसं झालं आता. त्या म्हणीचा खरोखरीच आता प्रत्यंतर यायला लागला. झाला आता आपला शिरा मस्तपैकी. वाजता आता आम्ही फराळ करणार. खिचडी, वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी, रताळ्याची भाजी, रस भाजी, आणि फणसाच्या बिया आणि शेंगदाण्याची पण अशी थोडी रस भाजी केली आहे. काकडीची कोशिंबीर, खोबऱ्याची चटणी, एवढं सगळं केलं आहे. आणि आता संध्याकाळी वडे, नाहीतर एक नवीन रेसिपी आहे साबुदाणा आणि वरीचं कटलेट्स. बघूया हे कितपत उरेल त्याच्यावर मग ठरवायचं. करायचं झालेलं आपला शिरा. आता मी काढून घेते एका
ह्याच्यात. एकच मिनिट. माझ्या मैत्रिणींच्या फरमाईशीसाठी मी आज केला हा. नाहीतर आम्ही रताळ्याचे काप करतो गुळामध्ये. फ्राईंग पॅनमध्ये रताळी गोल गोल चिरून गूळ आणि खोबरं घालून ते पण छान लागतं. वाफवून घ्यायचे ते. बघा किती सुंदर झालेला आहे शिरा आपला. वाव, एकदम असा फ्री फ्लोईंग झालेला आहे. त्याच्यावर थोडंसं डेकोरेट करूया आपण. ऑलरेडी घातलेलेच आहेत आपण ड्रायफ्रूट्स, तरी सुद्धा थोडे घालते मी. गॅस बंद करून टाकते. युअर शिरा इज रेडी टू ईट नाव. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुमचं भलं करो. कीप ईटिंग, कीप वॉचिंग माय व्हिडिओज. See you in my next video. शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका. बाय. शुभ दिन.